खोपोली शहरात स्वराज्य स्थानिक संस्थेच्या निवडणुका 2 डिसेंबरला होत आहे. प्रत्येक प्रभागामध्ये आपण खोपोली पाहत असाल तर सगळीकडे प्रचाराची यंत्रणा जोराने वेगाने फिरत आहे. आपण आहोत खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग 6 मध्ये. या 6 प्रभागातून एक उच्च शिक्षित आणि ज्याला खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची आवड आहे आणि हिंदुत्वाच्या माध्यमातून काम करणारा एक तरुण, उच्च शिक्षित तरुण राहुल यशवंत गायकवाड यांनी या प्रभागातून पुरुष गटातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन अपक्ष उमेदवार लढत आहेत ते. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण कशी इथला प्रभागामध्ये प्रचार यंत्रणा चालू ठेवलेली आहे आणि त्याचा निश्चितपणाने आपल्या मनामध्ये काय वाटतंय आणि कशा पद्धतीने आपली वाटचाल सुरू होणार आहे. आपण जाणार आहोत आजच्या या प्रभाग 6 मधील उमेदवार राहुल गायकवाड यांच्याकडे. नमस्कार गायकवाड साहेब. नमस्कार. गावची खबर च्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपण या प्रभागामध्ये प्रभाग 6 मधून निवडणूक लढवत असताना हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आपण पुढे जात आहात. अनेक वेळेला आपल्याला पाहिलेलं आहे, प्रत्येक वेळेला ज्या वेळेला हिंदुत्वाचा मुद्दा येतो तेव्हा आपण प्रत्येक वेळेस पुढे असतात. मग आपल्याला ह्या निवडणुकीत सामोरं जात असताना कशा पद्धतीचं त्या ठिकाणी अनुभव येत आहे, काय त्याचा परिणाम होत आहे, काय फायदा काय तोटा, आपल्याला काय वाटतंय याबाबत आपण. नमस्कार खोपोलीकरांना, माझा सर्वांना जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मी प्रभाग क्रमांक 6 मधून ओपन सीटमधून, जनरल सीटमधून निवडणूक लढत आहे, अपक्ष लढवत आहे. महत्त्वाची गोष्ट आहे, मी अपक्ष लढवत आहे. कालच मला माझी निशाणी मिळालेली आहे. माझी निशाणी आहे बस. तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे का, माझ्या प्रभागातील नागरिकांना विनंती आहे, 6 मध्ये 3 नंबरला माझी निशाणी आहे. सर्वांनी त्या निशाणीचं बटन दाबून आपल्या इथल्या नवीन चेहऱ्याला बदल घडवा. ज्या समाज व्यवस्थेमध्ये प्रत्येक वेळेला एक बदल घडत असतो, काय प्रत्येकाचा एक काळ असतो, तो काळ निघून जातो, नवीन चेहरा येतो. आता तो वेळ आलेली आहे का तुम्हाला एक काळ बदलायचा आहे आणि नवीन चेहऱ्याला संधी द्यायची आहे. आणि संधी कोणाला द्यायची आहे तर काम करणाऱ्या माणसाला संधी द्यायची, ज्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये आपल्या प्रभागामध्ये काय काय कामं केलीत याचा सर्व मॅनिफेस्टो मी माझ्या प्रभागातील नागरिकांना पाठवलेला आहे. मी स्वतः त्यांच्याकडे घेऊन गेलेलो आहे आणि मी काय कामं केलीत ती सर्वांना समोर दिसत आहेत. ती दिसणारी कामं आहेत. तर मैदान असो, गोसावी समाज वॉल कॉम्पाऊंड असो, गोल्ड सिनेमाच्या मागचा रस्ता असो, दोन्ही बाजूचे गटर असो. गटर असे बांधले का त्याच्यावर स्लॅब टाकले, त्यामुळे 4 मीटरचा जो रस्ता होता तो 6 मीटरचा झाला. तिथून आता 2 गाड्या पास होतात. त्यामुळं कायमचा तिथे पाणी साचण्याचा प्रॉब्लेम होता, तो पूर्णतः संपलेला आहे. त्याच्यातला 100 मीटरचा रस्ता अपूर्ण राहिलेला आहे, कारण की आचारसंहिता लागल्यामुळे ते काम पूर्ण होत नाही. पण निवडणूक झालं का ते काम पूर्ण चालू होईल आणि ते रस्ता पूर्ण होईल. भोरी मस्जिदला इथला स्पीड ब्रेकर होता, कायम तिथे लोकांना जाताना गाडी त्यांची खाली लागायची, कायम गाड्यांचं नुकसान व्हायचं. लहान मुलं सायकल चालवताना, मोठी मुलं चालताना शिगा बाहेर आलेल्या होत्या त्या स्लॅबच्या. वारंवार दुरुस्त करायला लागायचा, परंतु काय काम होत नव्हतं. बरीच वर्ष तर तसंच चाललं होतं. शेवटी मी शिवसाहेबांना, नगरपालिका प्रशासनाने विनंती केली का साहेब काहीतरी याचा मार्ग काढा. मागच्या महिन्यामध्ये त्याचं स्टॉर्म ड्रेनचं काम झालेलं आहे. आता तुम्ही जाऊन बघा, तुमची गाडी स्मूथली जाते. लोक तिथली बोहरी मस्जिदमध्ये येणारी लोक, बैठकीला येणारे स्त्री सदस्य, आमच्या परिसरातील करणारे चालणारी लोक, रेशन दुकानात येणारी लोक, या सगळ्यांना त्याचा फायदा आला. तर मग माझं असं म्हणणं आहे, तुम्ही बोललेत का हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मी चाललेलो आहे. मी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन 100% चाललेलो आहे. परंतु माझा दुसरा मुद्दा विकासाचा पण आहे. विकास झाला पाहिजे. वर्षानुवर्ष पैशाच्या जोरावर काही लोक वारंवार सत्ता घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ते कामं करत आहेत, पण कामं दिसतात कुठं. आज मी एक शिवसेनेचा पदाधिकारी होतो. त्या शिवसेनेच्या माध्यमातून मी नगरपालिकेकडे मागण्या करायचो का माझ्या प्रभागामध्ये कुठल्या समस्या आहेत, काय झाल्या पाहिजे, नागरिकांच्या काय मागण्या आहेत. त्या मागण्याचा सगळा पाठपुरावा करून, नगरपालिका पाठपुरावा करून आज मी माझ्या भागामध्ये 1,75,00,000ची कामं केलेली आहे. आमच्या नगरपालिकेमधनं 1,75,00,000चा निधी आला आहे आणि तो कामं पूर्णत्वास आलेली आहे. आमच्या प्रभागामध्ये बरेचसे नगरसेवक मागच्या टर्मला होऊन गेलेले आहेत. त्यांनी त्यांचा मॅनिफेस्टो अजूनपर्यंत जाहीर केलेलं नाही तर त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये काय विकास कामे केली. मी एक साधा शिवसेनेचा पदाधिकारी, मी माझ्या माध्यमातून काय कामं केली हे माझ्या मॅनिफेस्टोमध्ये मी दाखवलेली आहेत. आणि ही जी कामं आहेत ही तुम्ही तुमच्या प्रसारमाध्यमाच्या रूपाने
लोकांना दाखवा का एखादा जर कार्यकर्ता मनापासून जर त्यांनी ठरवलं का एखादी गोष्ट करायची आहे तर तो करू शकतो. टर्फ मैदान खोपोली शहरामध्ये 15,000 स्क्वेअर फीटचं टर्फ मैदान पूर्ण खोपोली शहरात नाही आहे. आज तुम्हाला प्रायव्हेट टर्फला खेळायचं असेल तर तुम्हाला 2,000 आणि 1,500 रुपये एका मुलाचे भरायचे लागतात. आज मी नगरपालिकेच्या माध्यमातून ते टर्फ मैदान बनवलं. आता तिथं जे मुलं खेळणार आहेत ती फ्री खेळणार आहेत, मोफत. आमच्या परिसरातली मुलं ही मोफत खेळतील. आता मला सांगा, आमच्या परिसरात राहणारे लोक एका गर्भश्रीमंत लोक आहेत का? बाजारपेठ सोडली तर कोण गर्भश्रीमंत आहे इथे? परंतु बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांना पण ते आवडलं. मग ज्या वेळेला त्या टर्फ मैदान बांधताना काही समाजातना काही लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला सर्व बाजारपेठ व्यापारी असो, परिसरातील नागरिक असो, सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला का चांगलं काम आहे. आणि आमच्या परिसरामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, एका जातीचे कोण राहत नाही. त्या सर्व आंदोलनामध्ये तुम्ही सगळेजण पत्रकार तिथे होतात. सर्व आंदोलनामध्ये सर्व धर्माचे, सर्व समाजाचे, सर्व घटकाची लोक त्या आंदोलनात सामील झाले का? तर आमच्या मुलांना खेळायचं. फक्त राहुल गायकवाडची मुलं तिथं खेळणार आहेत का? नाही. तिथं शेखची मुलं खेळणार आहेत, तिथं सिंगची मुलं खेळणार आहेत, तिथं शिंदेची मुलं खेळणार आहेत, तिथं खानची मुलं खेळणार आहेत, तिथं गायकवाडांची मुलं खेळणार आहेत, तिथं कांबळेंची मुलं खेळणार आहेत, तिथं पवारांची मुलं खेळणार आहेत. सगळ्यांची मुलं खेळणार आहेत. आणि त्या मुलांना जर हायवे क्रॉस करायला लागणार नसेल टर्फला जायला तर त्यांच्यासाठी चांगली व्यवस्था आहे. त्या टर्फमध्ये मी वॉकिंग ट्रॅक केला पूर्ण कंपाऊंडला लागून, तो चांगला झाला की आता महिलांना हायवेला वॉकिंग करायला जायची गरज पडणार नाही. हायवेला वॉकिंग करायला ॲक्सिडेंट होत आहेत, कुत्रे मागं लागत आहेत. त्यामुळं टर्फ मैदानमध्ये योगा करू शकतात, वॉकिंग करू शकतात. मोठी मुलं वेगळी खेळू शकतात, छोटी मुलं वेगळी खेळू शकतात. त्या मैदानाचे मी 2 भाग केले. 3,000 ते 4,000 स्क्वेअर फीटचा हा तुमचा लहान मुलांचा मैदान आहे आणि 10,000 स्क्वेअर फीटचा हा मोठ्या मुलांचा मैदान आहे. तुम्ही जाऊन ते बघा, सुसज्ज मैदान आहे. आम्ही ते मटेरियल इम्पोर्ट केलं आहे, क्वालिटी काम केलेलं आहे. गेली पुढच्या 8 वर्ष त्याची वॉरंटी आहे त्या मटेरियलची, त्या टर्फची. आणि टर्फ खराब होणार नाही ह्याची कंपनीने वॉरंटी दिलेली आहे. त्यामुळे आम्ही कायम बोलतो की आम्ही कामं करण्याचा प्रयत्न केला, त्यात यश पण आलं आम्हाला. परंतु माझं म्हणणं हेच आहे का मी जे केलेली कामं आहेत तशी कामं समोरच्यांनी काय केली, विरोधकांनी काय केली, त्यांनी समोर ठेवावी. आणि त्यांनी पण मतं मागायला त्यांना अधिकार आहे. मी माझ्या कामानं मतं मागतोय. हिंदुत्व हे आमच्या रक्तामध्ये, हे आमच्याकडनं कोणीही छिनू शकत नाही. म्हणून का दुसऱ्या धर्माचा आम्ही अनादर करतो का? तर नाही. माझे सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. बोरी समाज चांगले आहेत, बौद्ध समाज चांगले आहेत, मुस्लिम समाज चांगले आहेत, मराठा समाज चांगले आहेत, ओबीसी सगळ्यात जास्त माझे मित्र आहेत. माझ्या प्रचारामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त ओबीसी दिसतील, सगळ्यात जास्त मुस्लिम दिसतील, सगळ्यात जास्त बौद्ध समाजाचे लोक दिसतील. आमच्या भागामध्ये आदिवासी भाग नसल्यामुळे आदिवासी लोक नाही आहेत, पण माझ्या आदिवासी लोकांचे खूप चांगले संबंध आहेत. असा कुठला समाज आहे? माझ्या प्रचारामध्ये जैन लोक आहेत, गुजराती लोक आहेत, सगळी लोक आहेत. आमचा जो प्रभाग आहे हा कॉस्मोपॉलिटन सिटीसारखा हे आहे का जिथे सर्व प्रभागातली लोक, सगळे समाजाची लोक एकत्रित मानतात आणि इथं कोणाचा विरोध नाही आहे. माझ्याबरोबर लढणारी जेवढी लोक आहेत त्यांच्याशी माझे फक्त वैचारिक विरोध आहेत, वैयक्तिक कुठला विरोध कोणाशी नाही. तर तुम्ही सांगितलं की टर्फ मैदानावरून जो काही संघर्ष भेटला होता आणि तुम्ही तो टर्फ मैदान केला तर आमच्या सगळीच म्हणजे सगळे समाजाची, सगळ्या घटकाची लोक खेळणार. पण तो जो संघर्ष झाला होता, कारण या प्रभागामध्ये मुस्लिम समाजाची वोटर्सही खूप आहे, मग त्या मतांचा आपल्यावरती काही परिणाम होईल असं आपल्याला वाटत नाही? कारण ती कट्टर असतात असं बोललं जातं की त्यांच्या मताशी, मग ते आता हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन जात असताना आणि तुम्ही जो झालेला संघर्ष त्याचा काही फरक पडेल का असं वाटतंय का? मला असं काही वाटत नाही. बघा, जे आमच्या प्रभागात राहणारे मुस्लिम लोक आहेत ते सगळे सुशिक्षित आहेत. त्यांना माहिती आहे का राहुलने चांगलं काम केलं. काही लोकांनी पोटदुखी झाली, त्यांना पोटछूळ आलं म्हणून त्यांनी तो मुद्दा गरम केला. पण त्या गरम मुद्द्याला काय झालं, शेवटी आता कोर्टामध्ये विषय गेलेला आहे. कोर्टामध्ये नगरपालिका आपली बाजू मांडेल आणि थोड्या दिवसांनी ते जे ग्राउंड आहे ते सर्वांसाठी ओपन होईल. आणि माझं तर त्यांना विनंती आहे, तुमच्या मुलांना पण तिथं खेळायला पाठवा, कारण हे मोफत आहे. काय आमच्या इथली मुलं खेळणार, तुमच्या इथली मुलं पण खेळायला पाठवा, आम्ही त्यांना पण त्याचं स्वागत करू. कारण की चांगल्या मैदानावर खेळणं हा गरिबांचा पण हक्क आहे. श्रीमंताचा जसा हक्क आहे तसा गरिबांचा पण हक्क आहे. श्रीमंत लोक जे असतात ते थोडे पैसे भरून कुठेतरी प्रायव्हेटला जाऊ शकतात, गरीब लोक नाही जाऊ शकत. तेव्हा आपण गरिबांची व्यवस्था केलेली आहे.
सामान्य लोकांची व्यवस्था केलेली आहे, जनसामान्य कुटुंबांची व्यवस्था केलेली आहे. महिला योगा करण्यासाठी इतका मोठा प्लॅटफॉर्म कुठंच भेटणार नाही. त्यामुळं तुम्हाला जो प्रश्न तुमचा होता का बाबा कुठला समाज माझ्यावर नाराज होईल का, तर त्याच्यात नाराजीचा का प्रश्नच येणार नाही. कारण मी त्यांच्या कुठल्या अधिकारावर कुठला गदा आणलेला नाही. त्यांना पण ती शाळेत शिकणारी जी मुलं आहेत उर्दू शाळेत, ती पण त्याच मैदानावर खेळणार आहेत. उलट नगरपालिकेची पहिली अशी शाळा असेल का त्यांची मुलं, नगरपालिका शाळेत शिकणाऱ्यांची मुलं इतर मैदानावर खेळतील आणि त्याच्यातनं कोणतरी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू बनू शकतो. आणि ह्याचा आनंद आहे मला या गोष्टीचा, का आपल्या परिसरामध्ये काहीतरी चांगलं बनलं आणि त्याच्यातनं चांगली मुलं घडतील. मगाशी तुम्ही उल्लेख केलात की मी एक शिवसैनिक होतो आणि शिवसैनिकच्या माध्यमातूनच विकास कामं वगैरे करण्याचा मी त्यावेळेला प्रयत्न केला. परंतु आपला एक शिवसैनिक हिंदुत्वाचा मुद्दा असे सारं असताना आणि आमदारांचं अगदी सख्य तुमचं असं म्हणजे मानलं जातं की राहुल गायकवाड अगदी मर्जीतला माणूस, मग असं सारं असताना आपल्याला ह्या प्रभागातून शिवसेनेचं तिकीट का मिळालं नाही, आणि मिळालं नसलं तरी तुम्ही तो धाडस केलाय, एक भगवी टोपी घालून तुम्ही प्रचाराला उतरला, तुमची जी काही संख्या आहे म्हणजे तुमच्याबरोबर जे काही समर्थक त्यांना घेऊन प्रचार करत होता. मग असं आम्ही समजायचं का की आमदारांचा तुम्हाला वरद असतं आहे? हे बघा, तुमचा प्रश्न खूप चांगला आहे, परंतु माझं याच्यावर असं म्हणणं आहे, काय आमदार साहेब हे माझे नातेवाईक आहेत, हे 100% आहेतच. ह्या निवडणुका, हा पक्ष, ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी छोट्या आहेत. आमचे संबंध अबाधित कायम राहतील, त्याच्यामध्ये कुठला दुरावा येणार नाही आणि कुठल्याही निवडणुका त्यामुळे दुरावा आणतील असं मला का कधी वाटत नाही. त्यामुळे तुमचा प्रश्न जो आहे का आमदारांचा मला आशीर्वाद आहे का, तो तुम्ही आमदार साहेबांना प्रश्न विचारलात तर बरं पडेल. माझ्याकडे त्याचं काही उत्तर नाही आहे. नाही, वडीलही शिवसैनिक आणि तुम्ही शिवसैनिक, वडिलांचा वारसा आमदारांच्या आधीपासून असेल असं आम्हाला वाटतंय. कारण जुन्या काळातली ती काही मंडळ होते, म्हणजे खोपकरदादा असतील, शेलार मामा असतील, इतर जी काही पहिल्या फलीतली नवीन दादा पहिल्या फलीतली लोक आहेत ना, त्यांच्यातले तुमचे वडील. मग शिवसेनेचा वारसा आणि शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेलं काम आणि तुमचंही काम म्हणून सांगतो की आपण त्यांना विचारतो तुम्हाला तुमच्या मनात काय, तुम्हाला काय असं वाटतंय की बाबा नक्कीच ह्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी त्याचा आशीर्वाद मिळेल का, हा आमचा प्रश्न होता. हे बघा, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद हे आपल्याबरोबर कायम असतात आणि ते आमचे वडीलधारी आहेत, माझ्याशिवाय मोठे आहेत, आमचे नातेवाईक आहेत. त्यामुळं त्याच्यावर मला काय कमेंट करायची नाही आहे. पण आशीर्वाद हे वडीलधाऱ्यांचे कायम आपल्या मुलावर असतात, हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही पण तुमच्या मुलाला आशीर्वाद देता, तुमच्या नातेवाईकांना आशीर्वाद देता का? तुम्ही थोडी बोलता का तुला आशीर्वाद भेटणार नाही? ठीक आहे, ते त्यांच्या पक्षामध्ये आहेत, मी माझा अपक्ष लढतोय, मी काय करणार त्याच्यामध्ये? आता मी त्यांचं प्रेम हे कायम राहील, माझं प्रेम त्यांच्यावर कायम आहे, त्याच्या काय मला काय त्याच्या नाराजी नाही आहे. दुसरी गोष्ट तुम्ही विचारला माझ्या वडिलांच्याबद्दल. वडील हे माझे कट्टर शिवसैनिक होते. माझ्या वडिलांच्या बरोबर काम करणारे नवीनदादा घाटवळ, सुनीलभाई घरत, बबनदादा पाटील, साठम साहेब, तुमचे श्रीकांतपुरी, हे सगळ्यांच्या बरोबर माझ्या वडिलांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे बाळूशेठ घरत असतील, तुमचे चौकचे एकनाथ मते असतील, चंद्रकांत मते असतील, ही सगळी लोक आमच्या वडिलांच्या फील्डची आहेत. म्हणून तुम्ही पाहिलं असाल का माझ्या शाखेचं म्हणजे कार्यालयाचं, प्रचार कार्यालयाचं उद्घाटन हे सगळ्या ज्येष्ठ शिवसैनिकांनी केले माझ्या प्रभागातल्या. सुनीलजी जितेकर, सुनीलजी तोंडे, अप्पा पुरी, हे सगळी लोक जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. त्यावेळेला बाळासाहेबांबरोबर रमादामचं काम चालू असताना बाळासाहेबांशी आमच्या वडिलांचे खूप घनिष्ठ संबंध होते. म्हणजे असे जुनी लोक बोलतात काय तुमच्या वडिलांना बाळासाहेबांच्या किचनमध्ये पण एंट्री होती मातोश्रीला. तर इतके चांगले संबंध आहेत. बाळासाहेबांच्या बद्दल आमच्यामध्ये आदरच आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही आहे. आता मी अपक्ष लढतो याची कारणंही वेगवेगळी आहेत, त्याच्यामध्ये मला जायचं नाही आहे. आता माझ्यावरती वेळ आलेली आहे, पण मी त्या वेळेला मी पॉझिटिव्ह घेतोय का जे होत आहे अच्छा केली होत आहे, आपण घेऊन चालायचं. पक्षाचं चिन्ह नाही आपल्याबरोबर, ओके आपण लढू अपक्ष. या प्रभागामध्ये आता प्रभाग 6 पाहिले तर खूप उमेदवार उभे आहेत, त्याच्याबरोबर सत्ताधारी तुमचे असतील म्हणजे प्रस्थापित किंवा विरोधी गटातले हे पॅनल घेऊन निवडून जात आहेत आणि अपक्षांची संख्याही मोठी दिसत आहे. मग याच्यामध्ये आपण कशी वाटचाल करताना काय अडचणी येतात का? नागरिकांच्या त्यात आणखीन काय तुम्हाला असं सूचना आहेत का बाबा हे आत्तापर्यंत तुम्ही सगळं काही हे केलेलं आहे, ह्याच्या पुढे अजून काय करायचं आहे, अशा काही सूचना किंवा तुम्हाला तसं काय सांगितलं जातं का? आणि अडचणी येतात का? मेन म्हणजे खरं अपक्ष घेऊन जात आहे म्हणून. अपक्ष म्हणून काही मला अडचण येत नाही आहे, कारण की माझा पक्ष
ही माझी जनता आहे. जे माझ्यावर आहे तेच माझा पक्ष आहे. त्यामुळे मला अपक्ष म्हणून काय अडचण वाटत नाहीये. दुसरी गोष्ट अशी, तुम्ही जर प्रश्न विचारला तर तुम्ही जी कामं केलेली आहात त्याच्यानंतर तुम्हाला आता